रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा उत्साहात, मैत्रीचे ऋणाणू बंध जपण्याचा संकल्प. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1999 मधील स्थापनेपासून पक्षासाठी कार्यरत असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर कार्यक्रम नुकताच कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. एकेकाळी पक्षात खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेक सहकारी आज विविध राजकीय पक्षात कार्यरत असले तरी मैत्रीचे संबंध कायम राहावेत, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि परस्परांशी हितगुज व्हावे या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सत्यजित आबा पाटील सरोडकर, गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे तसेच तत्कालीन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भिलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव केला. राजकीय विचार आणि पक्ष वेगळे असले तरी मैत्री, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी कायम राहिली पाहिजे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमात शाहू काटकर, नितीन देंडे, राजेखान जमादार, दिगंबर पोळ, प्रताप देसाई, अनिल पाटील, अप्पासाहेब धनवडे, विकास पाटील, रवींद्र माने, शेखर मंडलिक, दत्ता पाटील, बाबा नांदेकर, हंबीरराव पाटील, सुहास पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचे नेटके नियोजन रावसाहेब भिलवडे आणि अभिजित तायशेटे यांनी केले. विन टीव्ही मराठीसाठी वडगावहून सुहास पाटील. आपल्या सगळ्यांच्या राजकीय भूमिका आपण सगळेजण ज्या पद्धतीने आपण आपल्या कामात करत आहोत, पण निमंत्रण देणारा माणूस असा होता की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना यावं होतं. मला वाटतं रावसाहेब भिलवडे, त्याबद्दल आपण सगळ्यांचं अभिनंदन करूया. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. रावसाहेब भिलवडेंचा आज एक टॉप सिक्रेट आदरणीय सत्यजित आबा माणसं वयाचे 46व्या वर्षी ते युवकचे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आहेत. कारण आम्हाला आठवत आहे की त्या काळामध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती आणि त्यानंतर पलीकडच्या बाजूला एक हॉलवरती प्रतापसाहेब आपल्या एक धैर्य बसवला मीटिंग झाली आणि त्या मीटिंग नंतर दिग्विजय खानोलकर साहेबांच्या पत्त्यावरती त्या सगळ्या निष्ठाची मुलाखत आपल्याला आठवतात. निष्पन्न होते आणि कोणतरी एक भिलवडे आला आणि त्या भिलवडे 50-100 गाड्या आणल्या म्हणून आपण सगळं डोक्याला लावले. तोच भिलवडे राजकीय कुठलीच पार्श्वभूमी नाही, काहीच नाही, फक्त गाड्याच एवढ्या होत्या की बहुतेक रणजितांना म्हटलं हाच माणूस होते. त्याने नियुक्ती केली आणि त्या दिवशीपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रावसाहेब भिलवडे नावाचा एक व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वात सातत्याने सगळ्यांच्या संपर्कात राहणारा, शक्य होईल तेवढी मदत करणारा, प्रत्येकासाठी पॉझिटिव्ह काम करणारा, मनात राजकारणापेक्षा सुद्धा प्रत्येकाविषयी आपुलकी, आदर आणि प्रेमाची भावना ठेवणारा. आम्ही कुठल्याही पक्षात असतो, आमच्या सगळ्यांचा राजकारणामध्ये जिथे जिथे काही चांगल्या पद्धतीची निवड होईल त्यावेळेस सातत्यानं अभिनंदन करणारा, अडचणीत असेल, राजकीय भूमिका, राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा कुठे मदत करायची असेल तर पक्षीय अभिनिवेश न बाळगता आम्हा सगळ्यांना मदत करणारा अशा पद्धतीच्या रावसाहेब भिलवडेंना मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या प्रेमावरती आणि आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या या सगळ्या मित्रत्वाने आम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत राहू अशा पद्धतीची ग्वाही सुद्धा आपल्याला देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका बाजूला आपलं, दुसऱ्या बाजूला व्यासपीठावरच्या सर्व सन्मान्य मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण राजकारणात आमच्या सगळ्यांच्या भूमिका बदलल्या, आम्ही सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने सगळे काम करायला गेलो. मग मगाशी आपल्या जेवढा उल्लेख केला सन्मानित अभिजित तायशेटे साहेब आहेत, गोकुळचे संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांचं अभिनंदन करूया. पाठीमागच्या बाजूला विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.